आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जोरदार टाळ्यांनी बाळासाहेबांचं स्वागत करूयात। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। उपस्थित सर्वांनी जरा गप्प बस, जरा शांत बस, जरा बस खाली। उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, ट्रॅफिक मध्ये असताना 1.5 तास आमचा गेला, त्याच्यामुळे यायला उशीर झाला। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना दिलगिरी व्यक्त करतोय। माझ्याकडे फक्त असताना एक 5 मिनिटं आहेत अशी परिस्थिती आहे आणि या 5 मिनिटांनंतर निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे आणि 20 तारखेला असताना आपल्याला खासदार या ठिकाणी निवडायचा आहे। मित्रो, एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय। काल मुंबईमध्ये असणारे 2 तमाशा झाला, एक शिवाजी पार्कला झाला आणि एक BC ग्राउंडवरती झाला। एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बेरोजगारी वाढते, त्याच्याबद्दल काही नाही। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले, हे आपण असं लक्षात घ्या। आणि या वसुलीमुळे या देशातलं 2014 ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत, ते मागच्या 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे। मित्रो, एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असणारं दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूंनाच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं। त्याच्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते आणि म्हणून त्यांना असताना विचारलं की आपण देश सोडला हे मी समजू शकतो, पण नागरिकत्व का सोडलं? त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं। तर म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं? तर ते म्हटले हे सरकार वसुलीचं सरकार आहे। ईडी वापरते, CBI वापरते, GST वापरते, इन्कम टॅक्स वापरते। आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा, आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे। मित्रो, तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे, हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे, असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतोय। दुसऱ्या बाजूस इथे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आणि मुस्लिम महिला मला अधिक दिसतात आहे, त्याच्यामुळे असताना मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतोय की शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, हे दोघंही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असताना लक्षात घ्या। दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशा चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे। आणि मग उद्या NRC असेल, CAA असेल, हिजाब असेल किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल, NCPचा निवडून दिलेला खासदार
त्या सभागृहामध्ये बोलणार आहे का? तर अजिबात नाही. हिंदीमध्ये मैं जो कहना चाहता हूं कि एनसीपी और उद्धव ठाकरे दोनों जो है ये इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने के अलावा इनके पास कोई रास्ता नहीं है. इनकी इंक्वायरी चली है और ये इंक्वायरी से बचने के लिए ये बीजेपी के पास जाएंगे, ऐसी एक परिस्थिति है. फिर रहा मुसलमानों का सवाल, फिर हिजाब का सवाल हो, एनआरसी का सवाल हो, या औरंगजेब का सवाल हो, या यहाँ पर मोहम्मद पैगंबर के बारे में का बिल हो. मैं ये समझता हूं कि एनसीपी का जो खासदार है, जो खड़े हैं, वो अगर चुन के जाए तो किसको वोट देंगे? आपके साथ रहेंगे या बीजेपी के साथ में रहेंगे? तो ये सवाल सीधा है कि पिछले बार जब एनआरसी का कायदा आया तो एनसीपी जो है वो सदन से वॉकआउट कर गई और एक तरीके से उन्होंने सपोर्ट दिया. ऐसी एक परिस्थिति है. मैं ये मान के चलता हूं कि सामने इंडिपेंडेंट लड़ रहे हैं, किसी पार्टी पर उनकी कोई शिकायत नहीं हो सकती, ना किसी पार्टी का उन पर राज चल सकता है. वो अपने ही दिल के मालिक है, अपने ही विचार के मालिक है. और इसलिए जब इस मंच से वो कह रहे हैं कि हम मुसलमानों के साथ रहेंगे, उनके इशुओं के साथ रहेंगे, तो मैं समझता हूं कि उनके लफ्जों पर हम लोग ने विश्वास रखना चाहिए और वो हम लोग के साथ यहाँ पे लड़ेंगे और साथ रहेंगे. मैं ये बात जरूर कहूंगा और मुस्लिम समुदाय से कहूंगा कि यहाँ की फाइनेंस मिनिस्टर जो है, उनका नाम क्या है? उनका नाम क्या है? निर्मला सीतारामन. उनके पति है जिनका नाम है परकला प्रभाकरन, उनका नाम है. एक 16-17 दिन पहले उन्होंने जो है एक यूट्यूब पर मुलाकात दी. अपनी किताब के विमोचन के वक्त उन्होंने एक यूट्यूब पर मुलाकात दी, कलकत्ता से मुलाकात दी. और उस कलकत्ता के मुलाकात में, यूट्यूब के मुलाकात में उन्होंने खास करके मुस्लिम समुदाय को आगाह करने की कोशिश की. उन्होंने ये कहा कि ये प्राइम मिनिस्टर जो है, मोदी अगर दोबारा बनता है, प्राइम मिनिस्टर अगर बनता है, तो यहाँ लोकशाही खतरे में आ जाएगी और ये हुकुमशाह बनने की कोशिश करेगा. और जिस दिन ये हुकुमशाह बन जो पति है परकला प्रभाकरन यहाँ पर दे रहे हैं. इसलिए मैं अनुरोध करता हूँ आप लोगों से, 5 बजने का वक्त आ गया है. मैं मुस्लिम समुदाय से आग्रह करता हूँ, विनती करता हूँ कि आप सामने के साथ रहिए. उनकी निशानी जो सिलाई मशीन के सामने का बटन दबाकर आप उनको भारी वोटों से जिताइए. यही गुजारिश करते हुए मैं आपसे रजा लेता हूं. अल्लाह हाफिज. जय हिंद.